मित्रांनो, ह्या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण सम इम्पॉर्टंट पॉलिमर्स हा पॉईंट सुरू केला होता पेज नंबर 327 वर. त्यामध्ये आपण नॅचरल रबर, त्याचा मोनोमरचं नाव आयसोप्रीन, त्या आयसोप्रीनचं स्ट्रक्चर, त्याचं आयुपीएसी नेम आणि आयसोप्रीन हा पॉलिमराइज होऊन पॉलीआयसोप्रीन म्हणजेच रबर कसा तयार होतो हे आपण घेतलं आहे. आणि त्या रिॲक्शन खाली प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत नॅचरल रबर्सच्या. इथपर्यंतचा भाग आपण घेतला होता. त्याचा पुढचा भाग जो आहे तो आहे वल्कनायझेशन ऑफ रबर म्हणजे काय. आता ह्या वल्कनायझेशन ऑफ रबरमध्ये आपल्याला नॅचरल रबरच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या इम्प्रूव्ह करण्यासाठी ही प्रोसेस आहे, ज्याला म्हणतो आपण वल्कनायझेशन ऑफ रबर. नॅचरल रबरचं प्रिपरेशन आपण घेतले अगोदर. त्याच्या काही प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची असेल, टू इम्प्रूव्ह द प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रबर द प्रोसेस इज कॅरीड आउट अँड द प्रोसेस इज कॉल्ड वल्कनायझेशन ऑफ रबर. आता ही जी प्रोसेस आहे इन 1839 चार्ल्स गुडइयर ह्या सायंटिस्टने ही वल्कनायझेशन प्रोसेस जी आहे ती इंट्रोड्यूस केलेली आहे. अँड अमेरिकन इन्व्हेंटेड द प्रोसेस ऑफ वल्कनायझेशन ऑफ रबर. आता याच्यामध्ये तुम्हाला वल्कनायझेशनची डेफिनेशन दिलेली आहे बघा. द प्रोसेस बाय विच अ नेटवर्क ऑफ क्रॉस लिंक्स इज इंट्रोड्यूस्ड इनटू अँड इलॅस्टोमर्स इज कॉल्ड वल्कनायझेशन प्रोसेस. लक्षात ही डेफिनेशन दिली तरी चालते तुम्हाला, किंवा त्याच्यापेक्षा सोपी डेफिनेशन पाहिजे असेल तुम्हाला तर आपल्याला लिहिता येते त्याची डेफिनेशन. द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग नॅचरल रबर, द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग नॅचरल रबर, the process of converting the natural rubber to more strong and elastic form, to more strong and elastic form, to more strong and elastic form is known as वल्कनायझेशन ऑफ रबर. ही झाली त्याची डेफिनेशन, वल्कनायझेशन ऑफ रबरची डेफिनेशन. सोपी डेफिनेशन आहे, तुम्ही ही सुद्धा डेफिनेशन लिहू शकता. द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग नॅचरल रबर टू मोर स्ट्रॉंग अँड इलॅस्टिक. नॅचरल रबरची जी प्रॉपर्टी आहे लक्षात, ते तेवढं स्ट्रॉंग रबर नसते आणि तेवढी इलॅस्टिसिटी सुद्धा नसते, परंतु आपल्याला ह्या प्रॉपर्टीज इम्प्रूव्ह करायच्या. ह्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत नॅचरल रबर्सच्या त्या इम्प्रूव्ह करायच्या. त्याच्यामुळे इथे लिहिलं आहे द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग नॅचरल रबर टू मोर स्ट्रॉंग अँड इलॅस्टिक फॉर्म इज नोन ॲज वल्कनायझेशन ऑफ रबर. आता ही वल्कनायझेशनची प्रोसेस कशी कॅरी ऑन करतात खाली तुम्हाला डू यू नो ह्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे पहा. वल्कनायझेशन ऑफ रबर इज कॅरीड आउट बाय हिटिंग रॉ रबर किंवा नॅचरल रबर with the sulfur powder in the presence of some organic compounds called accelerators at about 150 degree Celsius. आता ही प्रोसेस कशी कॅरी ऑन करायची हे प्रोसेसचं डिस्क्रिप्शन लिहायचं आणि खाली तुम्हाला शेवटी डू यू नो मध्ये शेवटी त्या 3D स्ट्रक्चर दिलेलं आहे वल्कनाइज्ड रबरचं. लक्षात ते स्ट्रक्चर तुम्हाला कळावं लागते. ह्याच्यामध्ये पॉलीआयसोप्रीनचे युनिट्स जे आहेत, आपण पॉलीआयसोप्रीन हा नॅचरल रबरमध्ये तयार केलेला आहे. आयसोप्रीनपासनं पॉलीआयसोप्रीन अशा नंबर ऑफ पॉलीआयसोप्रीन ज्या चेन्स आहेत किंवा पॉलीआयसोमर युनिट्स जे आहेत ते सल्फर बॉन्डने कंबाईन केले जातात आणि त्याचं रूपांतर होते 3D स्ट्रक्चरमध्ये. आणि ते 3D स्ट्रक्चर जे तयार झालेलं आहे त्याला आपण नाव देतो वल्कनाइज्ड रबर. त्याच्यामध्ये बघा, वल्कनायझेशन इन्हॅन्सेस द प्रॉपर्टी लाईक टेन्साईल स्ट्रेंथ, स्टिफनेस, इलॅस्टिसिटी, टफनेस एक्सेट्रा ऑफ द नॅचरल रबर. नॅचरल रबरच्या ज्या काही ह्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत ह्या वल्कनायझेशन प्रोसेसने इन्हॅन्स होतात. म्हणजे आपण त्या प्रॉपर्टीजमध्ये काय करू शकतो, इम्प्रूव्हमेंट करू शकतो. लक्षात त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रॉपर्टीज दिल्यात, टेन्साईल स्ट्रेंथ दिली, स्टिफनेस दिले, इलॅस्टिसिटी दिली आणि टफनेस दिले. सल्फर वल्कनायझेशन इज मोस्ट फ्रिक्वेंटली यूज्ड प्रोसेस.
आता हे वल्कनायझेशनची जी प्रोसेस आहे नॅचरल रबर्सची, इट इज कॅरीड आउट बाय युझिंग द सल्फर. सल्फर फॉर्म्स क्रॉस लिंक्स बिटवीन द पॉलीआयसोप्रीन चेन्स. सल्फर काय करतो, हा पॉलीआयसोप्रीनच्या ज्या चेन्स आहेत, पॉलीआयसोप्रीन म्हणजे नॅचरल रबरचं प्रिपरेशन आपण घेतलंय ना लक्षात आयसोप्रीन युनिटपासून. त्या पॉलीआयसोप्रीन चेन्स ज्या आहेत त्या चेन्समध्ये सल्फर काय करतो, क्रॉस लिंक्स तयार करतो अँड विच रिझल्ट्स इन इम्प्रूव्ड प्रॉपर्टीज ऑफ द नॅचरल रबर. अशा क्रॉस लिंक्समुळे सल्फरचे जे सल्फर जो या ठिकाणी आपण वापरतो वल्कनायझेशन प्रोसेसमध्ये, त्याच्यामुळे क्रॉस लिंक्स तयार होतात बिटवीन द पॉलीआयसोप्रीन चेन्स. पॉलीआयसोप्रीन चेन्समध्ये सल्फरमुळे क्रॉस लिंक्स तयार होतात आणि नॅचरल रबरचं रूपांतर हे 3D स्ट्रक्चरमध्ये होते, ज्याला म्हणतो आपण वल्कनाइज्ड रबर. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितले पेज नंबर 328 वर वल्कनायझेशनची प्रोसेस कशी कॅरी ऑन करायची त्याची तुम्हाला प्रोसेस दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही थोडक्यात लिहायचे, वल्कनायझेशन इज कॅरीड आउट बाय हिटिंग रॉ रबर ऑर नॅचरल रबर with the sulfur powder in the presence of some organic compounds called accelerators at about 150 degree Celsius. आता या ठिकाणी ॲक्सेलरेटर म्हणून आपण वापरतो ZBX नाव दिले बघा, ZBX. या ZBXला म्हणतो आपण झिंक ब्युटाइल झॅन्थेट. लक्षात, झेड म्हणजे झिंक, बी म्हणजे ब्युटाइल आणि एक्स म्हणजे झॅन्थेट. बाय इन्क्रीजिंग अमाऊंट ऑफ सल्फर. आता तो नॅचरल रबर आपल्याला किती टफ करायचं आहे, किती हार्ड करायचं आहे, हे कशावर डिपेंड असेल, आपण त्या सल्फरची किती अमाऊंट आपण वल्कनायझेशनसाठी वापरतो. जेवढी कमी अमाऊंट आपण वापराल सल्फरची, तेवढा तो कसा होतो, जास्त टफ होणार नाही किंवा त्याची इलॅस्टिसिटी जास्त इम्प्रूव्ह होणार नाही. याच्यामध्ये तुम्हाला 3 to 5% सल्फर तुम्ही वापरू शकता, 20 to 30% सल्फर तुम्ही वापरू शकता. म्हणजे वल्कनायझेशन रबरमध्ये आपण सल्फरचं किती पर्सेंटेज वापरले त्यावर त्याचा टफनेस किंवा त्याचा इलॅस्टिसिटी किंवा स्टिफनेस किंवा त्याची टेन्साईल स्ट्रेंथ डिपेंड असते. तर या ठिकाणी दिले, फॉर एक्झाम्पल बाय इन्क्रीजिंग द अमाऊंट ऑफ सल्फर द रबर कॅन बी हार्डन. म्हणजे आपण सल्फरची किती अमाऊंट वापरलेली आहे वल्कनायझेशनसाठी लक्षात, त्याच्यावर त्याची हार्डन कॅपॅसिटी डिपेंड असते. आणि या ठिकाणी फॉर एक्झाम्पल दिले तुम्हाला, वेन द अमाऊंट ऑफ सल्फर इज रेज्ड टू 40 to 45%. म्हणजे मी तुम्हाला आता सांगितले किती पर्सेंट वापरताय आपण सल्फर, त्याच्यावर त्याची काय डिपेंड असेल, फिजिकल प्रॉपर्टीज किती इम्प्रूव्ह करायच्यात आपल्याला त्याच्यावर डिपेंड आपण काय घेणार, सल्फरचं पर्सेंटेज घेणार. आपण 3 to 5% घेऊ शकतो सल्फर, 20 to 30% घेऊ शकतो, 3 to 10% घेऊ शकतो. तर या ठिकाणी आपल्याला किती दिलं आहे, 1 to 3% सुद्धा आपण हे घेऊ शकतो. तर यामध्ये या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, 40 to 45% जर आपण सल्फरचं पर्सेंटेज घेतलं तर अ नॉन इलॅस्टिक हार्ड मटेरियल नोन ॲज एबोनाइट इज ऑब्टेन. याच्यापासून एबोनाइट हा वल्कनाइज्ड रबर तयार होतो. लक्षात, वन ऑर मोर सल्फर ॲटम्स क्रॉस लिंक्स टू पॉलीआयसोप्रीन चेन्स. क्रॉस लिंकिंग टेक्स प्लेस बाय ओपनिंग ऑफ अ डबल बॉन्ड अँड प्रोड्युसेस 3-dimensional वल्कनाइज्ड रबर. आता ह्याचं 3D स्ट्रक्चर जे आहे वल्कनाइज्ड रबरचं ते तुम्हाला खाली दिलेलं आहे पुस्तकामध्ये पेज नंबर 328 वर. लक्षात, याच्यामध्ये बघा 1, 2, 3 ह्या पॉलीआयसोप्रीन चेन्स वापरल्यात आणि त्या चेन्स ह्या सल्फर बॉन्डने कंबाईन केलेल्या आहेत. लक्षात, याच्यामध्ये कोणती बॉन्डिंग आहे, सल्फरमुळे त्यांच्यामध्ये बॉन्डिंग तयार होते आणि अशा पॉलीआयसोप्रीन चेन्स ज्या आहेत त्या एकमेकांना कंबाईन होतात आणि तयार होणारा जो लास्ट स्ट्रक्चर असेल दॅट इज द 3D स्ट्रक्चर ऑफ वल्कनाइज्ड रबर. तर ह्याच्यामध्ये कोणती बॉन्डिंग होते मग सल्फरमुळे, वल्कनायझेशन ऑफ रबर करण्यासाठी, नॅचरल रबरचं वल्कनायझेशन करण्यासाठी आपण सल्फर वापरतो आणि हे सल्फरचे जे ॲटम्स आहेत ते लिंक करतात, पॉलीआयसोप्रीन चेन्स एकमेकांना लिंक करतात. म्हणजे पॉलीआयसोप्रीन चेन ह्या एकमेकांना लिंक करण्याचं काम कोण करते, सल्फर बॉन्ड्स. लक्षात, आणि ह्या सल्फर बॉन्डमुळं पॉलीआयसोप्रीन चेन्स हे एकमेकांना लिंक होतात आणि लिंक झाल्यामुळं हे स्ट्रक्चर जे आहे आपल्याला शेवटचं स्ट्रक्चर 3D स्ट्रक्चर मिळते, ज्याला म्हणतो आपण वल्कनाइज्ड रबर. तर अशा पद्धतीने आपल्याला वल्कनायझेशन प्रोसेस म्हणजे काय आणि ती प्रोसेस थोडक्यात एक्सप्लेन करायची आणि ते 3D स्ट्रक्चर आपल्याला लिहायचं आहे. तर ही प्रोसेस झाली वल्कनायझेशन ऑफ रबरची. त्याच्यानंतर आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवर, नंतर डू यू नो असं काही
पॉईंट्स दिलेले आहेत ते तुम्ही वाचून घ्यायचे लक्षात. त्याच्यानंतर बघा पेज नंबर 328 वरच आपल्याला पॉलिथिन ह्या पॉलिमरचं प्रिपरेशन करायचं. सुरुवातीला आपण कशाचं प्रिपरेशन केलंय, नॅचरल रबरचं एक प्रिपरेशन घेतलंय आपण. आता हे सेकंड प्रिपरेशन आहे, सेकंड पॉलिमर. काही इम्पॉर्टंट पॉलिमर्स तुम्हाला प्रिपेअर करायचे. त्याच्यामध्ये पहिलं प्रिपरेशन कोणतं घेतलंय आपण, नॅचरल रबरचं लक्षात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सेकंड तयार करायचे पॉलिथिन हा पॉलिमर. हा याला पॉलिइथिन सुद्धा म्हणतात किंवा पॉलिइथिलीन सुद्धा म्हणतात लक्षात. तर हा तयार करताना लक्षात आपल्याला मोनोमर कोणता वापरायचा आहे. द पॉलिथिन इज द सिम्पलेस्ट अँड मोस्ट कॉमनली यूज्ड हायड्रोकार्बन थर्मोप्लास्टिक अँड हॅज द फॉलोइंग स्ट्रक्चर. त्याचं स्ट्रक्चर दिलेलं आहे आपल्याला. द आयुपीएसी नेम ऑफ पॉलिथिन इज पॉलिइथिलीन इज पॉलिथिन. मी तुम्हाला सांगितलं आहे की ह्याला पॉलिथिन किंवा पॉलिइथिन हे त्याचं आयुपीएसी नेम आहे आणि पॉलिइथिलीन हे त्याचं काय आहे, कॉमन नेम आहे. आयुपीएसी नेम पॉलिइथिलीन, पण आपण त्याला ई कट करून पॉलिथिन सुद्धा म्हणतो लक्षात. शॉर्टमध्ये आपण त्याला काय म्हणतो, पॉलिथिन, पॉलिइथिन किंवा पॉलिथिन, आणि कॉमन नेम असेल त्याचं पॉलिइथिलीन. त्याच्यामध्ये ह्याचं प्रिपरेशन तुम्हाला दिलेलं नाही, पण प्रिपरेशन जर याचं पाहिजे असेल तर ह्याचा मोनोमर जो आहे, मोनोमरचं नाव काय येईल याच्यामध्ये, नेम ऑफ मोनोमर इज इथिन किंवा इथिलीन, कॉमन नेम बरोबर आहे. कॉमन नेम इथिलीन, आयुपीएसी नेम इथिन. त्याचं मोनोमरचं स्ट्रक्चर, इथिनचं स्ट्रक्चर माहिती आहे तुम्हाला. स्ट्रक्चर ऑफ इथिन इज CH2 डबल बॉन्ड CH2 बरोबर आहे. इट अंडरगोज द प्रोसेस n टाइम्स. जर आपण हा आयसोमर घेतला CH2 डबल बॉन्ड CH2, इट अंडरगोज द प्रोसेस ऑफ पॉलिमरायझेशन. It undergoes the process of polymerization to form the polymer, and that polymer is CH2. आता तुम्हाला सांगितले की ह्या CH2 मध्ये डबल बॉन्ड आहे. जेव्हा पॉलिमर तयार होतो त्याच्यामध्ये काय तयार होईल, सिंगल बॉन्ड CH2. हे युनिट किती टाइम्स रिपीट होणार आहे, n टाइम्स. दॅट इज कॉल्ड पॉलिथिन. पॉलिथिन हा पॉलिमर तयार होतो. तर याचं प्रिपरेशन तुम्हाला दिलेलं नाही लक्षात. तर हे प्रिपरेशन जर पाहिजे असेल तर तुम्ही लिहून घ्या. मोनोमरचं नाव लिहून घ्यायचे, दॅट इज इथिनॉल इथिलीन. त्याच्यानंतर त्याचं स्ट्रक्चर CH2 डबल बॉन्ड CH2, आणि ही पॉलिमरायझेशनची रिॲक्शन. जेव्हा n नंबर्स ऑफ मोनोमर आपण घेतो CH2 डबल बॉन्ड CH2, दॅट इज इथिन. इट अंडरगोज द प्रोसेस ऑफ पॉलिमरायझेशन टू फॉर्म द स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये ही चेन अशी कंटिन्यू दाखवायची ब्रॅकेटच्या बाहेर लक्षात. हे ब्रॅकेटच्या बाहेर ही कार्बनची चेन या ठिकाणी कंटिन्यू दाखवायची, आणि ह्या साईडला कार्बनची चेन अशी कंटिन्यू दाखवायची, आणि ब्रॅकेटच्या बाहेर हा n लिहायला विसरायचं नाही लक्षात. तर हे झालं CH2 हा जो युनिट आहे त्या पॉलिथिनमध्ये n टाइम्स रिपीट होणार आहे, म्हणून त्याला म्हणले आपण पॉलिथिन किंवा पॉलिइथिन किंवा पॉलिइथिलीन. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये दोन टाइप्स घ्यायचे. हा जो पॉलिथिन तयार झाला आहे लक्षात, पॉलिथिन हा पॉलिमर तयार झाला आहे, तो लो डेन्सिटी पॉलिथिन किंवा पॉलिइथिलीन असेल, किंवा त्यालाच म्हणतो आपण हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन असेल लक्षात. पॉलिथिन इज ऑफ 2 काइंड्स. हा जो पॉलिथिन तयार झालाय ना लक्षात, हा पॉलिथिन तयार झालेला किती टाइप्सचा आहे, तो 2 टाइप्सचा आहे. देर आर 2 टाइप्स ऑफ पॉलिथिन, नेमली लो डेन्सिटी पॉलिथिन. ए मध्ये दिले लो डेन्सिटी पॉलिथिन किंवा पॉलिइथिलीन म्हणा, पॉलिथिन म्हणा, पॉलिइथिलीन म्हणा, लो डेन्सिटी पॉलिइथिलीन. आणि बी आहे हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन, हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन. There are 2 types of polythene or polyethylene. Low density polyethylene, that is called LPD. शॉर्ट मध्ये काय म्हणायचं त्याला, LPD. आणि हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन, इट इज कॉल्ड
LDP लो डेन्सिटी पॉलिथिन आणि LDP आणि HDP दॅट इज हाय डेन्सिटी पॉलिइथिन. लक्षात इथला लो मधला L, डेन्सिटी मधला D आणि पॉलिथिन मधला P. LDP आणि हाय डेन्सिटी पॉलिथिन मध्ये हाय मधला H, डेन्सिटी मधला D आणि पॉलिइथिलीन मधला P. HDP असे हे आपल्याला ह्याचे दोन टाइप्स आहेत आणि दोन्ही टाइप्सचे आपल्याला प्रिपरेशन घ्यायचे आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज घ्यायच्यात आणि युजेस घ्यायचे. त्याच्यामध्ये एक घेऊयात आपण सुरुवातीला LDP. यामध्ये कोणता घेऊयात आपण LDP दॅट इज LDP लो डेन्सिटी पॉलिइथिलीन. आता ह्या लो डेन्सिटी पॉलिइथिलीन असो किंवा हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन असो, ह्याच्यामध्ये मोनोमर कोण आहे? इथिलीन आहे, बरोबर आहे. लो डेन्सिटी पॉलिइथिलीन इज ऑब्टेन्ड बाय पॉलिमरायझेशन ऑफ इथिलीन अंडर हाय प्रेशर. आता या ठिकाणी बघा LDP आणि HDP यांचं प्रिपरेशन करताना मोनोमर हा दोघांमध्ये कोण असणार आहे? इथिलीन. पण ह्यांच्या ज्या पॉलिमरायझेशनची प्रोसेस आपण करतो त्यावेळेसच्या कंडिशन्स वेगवेगळ्या आहेत. लक्षात लो डेन्सिटी पॉलिमर तयार करताना किंवा लो डेन्सिटी पॉलिइथिलीन तयार करताना पॉलिमरायझेशन आपण इथिलीनचं करत असताना अंडर हाय प्रेशर. आणि अंडर हाय प्रेशर म्हणजे ते प्रेशर किती वापरतो आपण? 1000 to 2000 ATM प्रेशर. एवढं जास्त प्रेशरला आपण हे लो डेन्सिटी पॉलिइथिलीन तयार करतो. अँड द टेम्परेचर इज अबाउट 350 to 570 केल्व्हिन. टेम्परेचर किती असेल? 350 to 570 केल्व्हिन. एवढं हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरला हे आपण पॉलिमरायझेशनची प्रोसेस करतो. अँड इन द प्रेझेन्स ऑफ ट्रेसेस ऑफ O2 और पेरॉक्साइड ॲज इनिशिएटर. या ठिकाणी इनिशिएटर म्हणून आपण काय वापरतो? ऑक्सिजन किंवा पेरॉक्साइड दोन्हीपैकी कोणतंही एक वापरायचा. ट्रेसेस अमाउंट ऑफ O2 or peroxide, they are used as an initiator and the formed polymer is called LDP that is low density polyethylene. याच्यामध्ये मोनोमर कोण आहे? मोनोमरचं नाव काय आहे? इथिलीन किंवा इथिन. त्याचं स्ट्रक्चर CH2 डबल बॉन्ड CH2. आता हा N टाइम्स घ्यायचा आहे आपल्याला. CH2 डबल बॉन्ड CH2. या ठिकाणी आपल्याला प्रोसेस करायची पॉलिमरायझेशनची. पॉलिमरायझेशन प्रोसेस करत असताना आपण काय काय वापरले? ट्रेसेस ऑफ O2. इनिशिएटर म्हणून काय वापरले? O2 ची काही क्वांटिटी किंवा त्याचे ट्रेसेस अमाउंट ऑफ O2 वापरले आपण. त्याच्यानंतर किंवा पेरॉक्साइड वापरा. ट्रेसेस अमाउंट ऑफ O2 और पेरॉक्साइड दोन्हीपैकी एक. त्याच्यानंतर आपण प्रेशर किती घेतलेलं आहे? 1000 to 2000 ATM प्रेशर आहे आणि टेम्परेचर आहे 350 to 570 केल्व्हिन. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा 350 to 370 दिले बघा. रिॲक्शनमध्ये तुम्हाला दिले 350 to 370 दिले. तर त्यामध्ये करेक्शन करून घ्या. 350 to 570 एवढं टेम्परेचर आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. एक मिनिट, थोडंसं टेम्परेचर या ठिकाणी टेम्परेचरचं कन्फ्युजन आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये टेम्परेचर डिस्क्रिप्शनमध्ये वेगळं दिलं आहे आणि रिॲक्शनमध्ये वेगळं दिलेलं आहे. पहा 350 to 570 असेल हे टेम्परेचर. बघा 350 to 570 हे लिहून घ्या. आणि तयार होणारा जो पॉलिमर आहे तो कोणता आहे? LDP लो डेन्सिटी पॉलिमर. त्याच्यात स्ट्रक्चर वगैरे काही दिले नाही आपल्याला, डायरेक्ट हा LDP पॉलिमर तयार होतं असं दिलं आहे. आता याच्यानंतर तुम्हाला त्याचं मेकॅनिझम जर विचारलं समजा
तर ही रिॲक्शन जी आहे पॉलिमरायझेशनची, इट इन्व्हॉल्व्स द फ्री रॅडिकल ॲडिशन अँड एच ॲटम ॲब्स्ट्रॅक्शन. फ्री रॅडिकल ॲडिशन मेकॅनिझम या ठिकाणी होते. फ्री रॅडिकल ॲडिशन. धिस पॉलिमर LDP हा पॉलिमर कोणत्या मेकॅनिझमने तयार होतो? फ्री रॅडिकल ॲडिशन अँड एच ॲटम हायड्रोजन ॲटम अब्स्ट्रॅक्शन. या ठिकाणी असे मेकॅनिझम या ठिकाणी आपल्याला आढळून येते. फ्री रॅडिकल ॲडिशन अँड हायड्रोजन ॲटम एक्स्ट्रॅक्शन. द लॅटर रिझल्ट्स इन द ब्रँचिंग. आणि असं मेकॅनिझमने ब्रँचिंग तयार होतो आणि आपल्याला लो डेन्सिटी पॉलिइथिलीन हा प्रॉडक्ट मिळतो. आता याच्यामध्ये खाली तुम्हाला डू यू नो मध्ये ते मेकॅनिझम दाखवलेलं आहे. मेकॅनिझम सहसा विचारत नाहीत, पण ह्याचं मोनोमरचं स्ट्रक्चर आणि ही पॉलिमरायझेशनची रिॲक्शन. LDP इज फॉर्म बाय द मोनोमर इथिलीन. इथिलीन मोनोमरपासून तो तयार होतो आणि ह्या ठिकाणी आपल्याला अंडर हाय प्रेशर आणि टेम्परेचर बाय युझिंग द इनिशिएटर ट्रेसेस अमाऊंट ऑफ O2 वापरून जर आपण पॉलिमरायझेशन केलं तर आपल्याला मिळणारा पॉलिमर हा लो डेन्सिटी पॉलिइथिलीन किंवा LDP मिळतो. त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत बघा. LDP फिल्म्स आर एक्स्ट्रीमली फ्लेक्झिबल. त्या तयार होणाऱ्या ज्या LDP फिल्म्स आहेत ह्या फ्लेक्झिबल असतात, बट टफ, केमिकली इनर्ट अँड मॉइश्चर रेजिस्टंट. त्याच्यावर मॉइश्चरचा काही परिणाम होत नाही. इट इज पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हा इलेक्ट्रिसिटीचा पुअर कंडक्टर आहे आणि मेल्टिंग पॉइंट आहे त्याचा 110 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर त्याचे युजेस दिलेले आहेत. 4-5 युजेस दिलेले आहेत. ते युजेस त्या ठिकाणी लिहून काढायचे तुम्ही. वाचू सोपे आहेत, फार काय अवघड नाही ते युजेस. त्याच्यानंतर आहे हाय डेन्सिटी पॉलिथिन कसं तयार करतात. हाय डेन्सिटी पॉलिथिन तयार करताना सुद्धा मोनोमर कोण आहे? इथिलीनच आहे. त्याच्यामध्ये बी प्रिपरेशन हाय डेन्सिटी पॉलिमर दॅट इज HDP. मोनोमर इथिलीनच आहे. स्ट्रक्चर त्याचं CH2 डबल बॉन्ड CH2च आहे. पण हा जो पॉलिमर आहे हा लिनियर पॉलिमर तयार होतो विथ हाय डेन्सिटी ड्यू टू द क्लोज पॅकिंग. ह्या मोनोमर्सची जी पॅकिंग होते या ठिकाणी क्लोज पॅकिंग होते, त्याच्यामुळं तो हाय डेन्सिटी पॉलिमर या ठिकाणी तयार होतो. आता याच्यामध्ये लो डेन्सिटी पॉलिमरमध्ये ब्रँचिंग तयार होते. ॲज अ रिझल्ट द चेन्स आर लूजली हेल्ड. ब्रँचिंगमुळं ज्या चेन्स आहेत त्या लूजली बाउंड झालेल्या असतात. त्याच्यामुळं पॉलिमर हा कसा असतो? लो डेन्सिटी पॉलिमर. पण हाय डेन्सिटी पॉलिमरमध्ये क्लोज पॅकिंगमुळे मोनोमर्सची जी पॅकिंग होते या ठिकाणी ती क्लोज पॅकिंग होते. त्याच्यामुळं हाय डेन्सिटी पॉलिमर तयार होतो. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जी रिॲक्शन दिलेली आहे कशा तर या ठिकाणी मोनोमर आपण HDPला हाच वापरणार. फक्त इथं कंडिशन चेंज होणार आहे पॉलिमरायझेशनची. 333 to 343 केल्विनला ही टेम्परेचरला ही रिॲक्शन होते आणि प्रेशर आहे 6 to 7 ATM. आणि या ठिकाणी कॅटॅलिस्ट वापरला जातो. ते कॅटॅलिस्टचं नाव आहे बघा जिग्लर नाटा कॅटॅलिस्ट. या ठिकाणी कॅटॅलिस्ट कोणता वापरला जातो? ZIEGLAR जिग्लर नाटा NATTA जिग्लर नाटा कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्टचं नाव लक्षात ठेवायचं या ठिकाणी. When ethylene is polymerized at temperature 333 to 343 Kelvin under pressure 6 to 7 ATM by using the catalyst Ziegler-Natta catalyst, the ethylene molecules they polymerizes and to form the polymer that is called high density polymer HDP तयार होतो. आता या ठिकाणी दिले तुम्हाला HDP is obtained by polymerization of ethene in the presence of Ziegler-Natta catalyst which is a combination of ट्रायइथाइल ॲल्युमिनियम विथ टिटॅनियम टेट्राक्लोराइड. हे कशा जिग्लर-नाटा कॅटॅलिस्ट हे कशाचं कॉम्बिनेशन आहे? ट्रायइथाइल ॲल्युमिनियम आणि टिटॅनियम टेट्राक्लोराइड ॲट अ टेम्परेचर ऑफ 333 to 343 केल्विन अँड अंडर प्रेशर 6 to 7 ATM. त्याच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत बघा. हा आता क्लोज पॅकिंगमुळे हा क्रिस्टलाइन नेचरचा असेल. त्याचा मेल्टिंग पॉईंट असेल 144 to 150 डिग्री सेल्सिअस. इट इज मच स्टिफर दॅन LDP. हा मच स्टिफर असतो LDP पेक्षा आणि हॅविंग द हाय टेन्साईल स्ट्रेंथ आणि हार्डनेस याची जास्त असते LDP पेक्षा. इट इज मोर रेजिस्टंट टू द केमिकल्स दॅन द LDP.
LDP पेक्षा म्हणजे लो डेन्सिटी पॉलीइथिलीनपेक्षा याची रेजिस्टन्स पॉवर कशी असते, जास्त असते. तर याच्यामध्ये ह्याचं जे मॅन्युफॅक्चर आहे ते कशासाठी केले जाते, टू प्रिपेअर द टॉयज, अदर हाऊसहोल्ड आर्टिकल्स, दॅट इज लाईक बकेट्स, डस्टबिन्स, बॉटल्स, पाईप्स एक्सेट्रा. इट इज यूज्ड टू प्रिपेअर लॅबोरेटरी वेअर्स अँड अदर ऑब्जेक्ट्स वेअर हाय टेन्साईल स्ट्रेंथ अँड स्टिफनेस इज रिक्वायर्ड. लॅबोरेटरीमध्ये आपण जे प्लास्टिकच्या वस्तू वापरतो, आर्टिकल्स वापरतो, हा हे कशापासून तयार होते, हाय डेन्सिटी पॉलीइथिलीन पासून ते तयार होते. या ठिकाणी आपण इथिन आणि इथिनपासून तयार होणारे जे दोन पॉलिमर्स आहेत त्याला आपण लो डेन्सिटी पॉलीइथिलीन आणि हाय डेन्सिटी पॉलीइथिलीन म्हणतो. त्यांचं प्रिपरेशन, त्यांच्या प्रॉपर्टीज आणि त्यांचे युजेस हा भाग आजच्या पिरियडमध्ये घेतलेला आहे. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण टेफ्लॉनपासून किंवा जो नेक्स्ट पॉलिमर आहे ज्याचं आपल्याला प्रिपरेशन घ्यायचं आहे तो आपण टेफ्लॉनपासून पुढचा भाग नेक्स्ट पिरियडला घेऊया.